फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी काल रात्री सिद्धार्थनगर परिसरामध्ये 2 गटामध्ये राडा झाला आणि या राडाचे काही प्रमाणात पडसाद आज देखील उमटताना आपल्याला बघायला मिळतात। आता सिद्धार्थनगरमधील काही तरुण जे आहेत ते एका ठिकाणी जमलेले होते, मात्र या सर्वांना आता पोलिसांनी तिथून बाहेर काढलेलं आहे किंवा त्यांना आपापल्या घरी जाण्यासंबंधातल्या सूचना आहेत त्या दिल्याचं बघायला मिळतंय। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीनं काल जवळपास 1.5 ते 2 तास या ठिकाणी 2 गटामध्ये तुफान राडा झाला, मारामारी झाली, दगडफेक झाली आणि त्यानंतर त्याचं रूपांतर जाळपोळीमध्ये देखील झालेलं होतं। काही गाड्यांची जाळपोळ देखील झाली होती आणि या सगळ्यामध्ये 7 ते 8 जण जखमी झालेत, ज्यामध्ये काही पोलिसांचा देखील समावेश आहे। आणि कालच्या या सगळ्या प्रकारानंतर आज या सगळ्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे ती बघायला मिळते। राज्य राखीव दलाचे पोलीस या सगळ्या सिद्धार्थनगर आणि परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आता पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सिद्धार्थनगर परिसरातील काही तरुण जे आहेत ते या सिद्धार्थनगर कमानीजवळ जमा व्हायला आता काही वेळापूर्वी सुरुवात झालेली होती, मात्र आता पोलिसांनी या सर्वांना शांततेचं आवाहन करत पुन्हा एकदा घरी जाण्याबाबतची विनंती आहे ती केलेली आहे। तशी समज या सर्वांना दिलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण बघू शकतो की हे सगळे तरुण आता पुन्हा एकदा आपापल्या घराकडे जाताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे आज देखील या सगळ्या घटनेचे कोणतेही पडसाद उमटू नयेत याची खबरदारी जी आहे ती आता पोलिसांकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळते। थोड्या वेळापूर्वीच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी देखील या सिद्धार्थनगर परिसरामध्ये भेट दिली आणि आजच्या परिस्थितीची त्यांनी माहिती देखील घेतलेली आहे। बंदोबस्ताचा देखील त्यांनी आढावा घेतला आणि त्यानंतर आता या ठिकाणी जे काही तरुण जमाण्याचा प्रयत्न करत होते त्यांना देखील या ठिकाणाहून पोलिसांनी हाकलून लावल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे एकूणच आपण बघतोय काल रात्री 1.5 ते 2 तास ज्या पद्धतीचा राडा या सगळ्या सिद्धार्थनगर परिसरामध्ये झाला त्याचे पडसाद आज उमटू नयेत याची पूर्णपणे खबरदारी पोलीस दलाकडून घेतली जात असल्याचं बघायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।